वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर फ्रेंड्स कसे आहात? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असाल। तर फ्रेंड्स 4 दिवस झालं व्हिडिओ केलाच नाही, काही ह्या महिन्यात व्हिडिओला खूपच ब्रेक पडलेला आहे, पण काय करणार, काहीतरी कारण असतातच। आता बघू शकता माझा चेहरा कसा दिसतोय, रडल्यासारखा दिसतोय, पण सर्दी वगैरे जाम झालेली आहे आणि 4 दिवसापूर्वी तब्येत पण खराब झालेली। अजून सुद्धा एका डोळ्यातून माझ्या पाणी येते सर्दीमुळे। तर आज आपण थंडीसाठी एक स्मूथ अशी क्रीम बनवणार आहे, जी आपण थंडीमध्ये यूज करू शकतोय। तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की ती क्रीम कशी बनवायची। तर आता इथे लागणारं साहित्य तुम्ही बघू शकताय। तर फ्रेंड्स आता आपण हळूहळू एक साहित्य घेऊन सांगते तुम्हाला। तर बघा इथे मी घेतलेलं आहे नारियलचं तेल। तर आता हे थंडीमुळे ना पूर्ण अळलेलं आहे, त्यामुळे त्यातलं मी एक 5 चमचे तेल साईडला केलं आणि ते थोडंसं गरम केलं आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिलं होतं। आता ते पूर्ण थंड झाले। आता बरोबर मी ते 5 चमचे नारियलचं तेल घेते। मला ना ही क्रीम आठवड्यासाठी बनवायची, आठवडाभर मला जायला पाहिजे। तर आता आम्ही ही 4 जण वापरणार क्रीम, तर त्या ह्याच्याप्रमाणे मी साहित्य घेते। तर आता 5 चमचे नारियलचं तेल घेतले, जे की पूर्ण थंड आहे, गरम घ्यायचं नाही, मग ते ॲलोवेरा जेल वगैरे घातल्यानंतर मग ते फाटू शकते। तर आता इथे बघा नारियलचं तेल झाल्यानंतर गुलाबजल घेतले। तर गुलाबजल आता 4 चमचे घ्यायचं आहे। हे साहित्य ना सगळं आपल्या घरी असते, थंडीसाठी आपण आणूनच ठेवलेलं असते। आणि ॲलोवेरा जेल, गुलाबजल हे तर आता प्रत्येकाच्या घरी आहेच। तर आता नसेल तर आणू शकताय। व्हॅसलीन तर काय आपण थंडीमध्ये वापरतो, त्यामुळे ते घरी असते। तर गुलाबजल, ॲलोवेरा जेल आणि ग्लिसरीन जर तुमच्याकडे नसेल तर आणू शकताय। 10-10 रुपयाला छोट्या छोट्या बॉटल मिळतात, 50-60 रुपयेमध्ये आपण हे सगळं करू शकतो। तर आता बघा त्यानंतर मी ते घेतलेलं आहे ॲलोवेरा जेल। तर आता ॲलोवेरा जेल आपल्याला घ्यायचं आहे 3 चमचे। हिवाळा सुरू झाला की मग ह्या क्रीमची आठवण येते बघा। तर मी आज ही तुमच्यासाठी ना विंटर मॉइश्चरायझर क्रीम करून दाखवते आणि ही क्रीम ना मी माझ्या घरी रोजच वापरते आणि आम्हा सगळ्यांना ही खूप सूट झालेली क्रीम आहे। तर आता इथे बघा ॲलोवेरा जेल झालं, त्यानंतर मी घेते ग्लिसरीन। हे ग्लिसरीन ना आपण फक्त 1 चमचा घ्यायचं आहे। सगळं नीट एकत्र करून छान फेटून घ्यायचं आता, आणि मग आपली ही विंटर क्रीम तयार। आपण याच्यामध्ये अजून व्हॅसलीन टाकलेलं नाही, हे सगळं एकजीव झालं ना की मग व्हॅसलीन टाकूया। ही क्रीम ना हिवाळ्यामध्ये चेहरा, हातपाय, लिप्स कोठेही तुम्ही वापरू शकताय, पण लहान पोरांना वापरताना ना थोडीशी कमीच वापरायची। तर फ्रेंड्स ना ही क्रीम जेव्हा आपली तयार होणार ना तेव्हा ही आपण फ्रीजमध्ये ठेवायची नाही, तर अशा ठिकाणी ठेवायची की जिथे सूर्यप्रकाशसुद्धा येत नाही। आणि ही क्रीम ना 8 ते 10 दिवस आरामात टिकते। आणि त्यानंतर बघा वापरण्यापूर्वी ना आपण थोडीशी ही क्रीम हातावर घ्यायची, घासायची हातावरतीच आणि गरम करायची त्या क्रीमला, हातावरतीच घासून आणि मग ती चेहऱ्यावरती लावायची। जेव्हा आपण रात्री लावतो ना ही क्रीम तेव्हा एकदम स्किन मऊ होते, ड्रायनेस याचा गायबच होतो चेहऱ्यावरचा। तर बघा ही दिवसातून आपण 1-2 वेळा वापरली तर एकदम उत्तम आहे, ओठांवरती, हातापायांवरती। तर आता तिथे तुम्ही वापरू शकता। बघू शकता हिची कन्सिस्टन्सी कशी झालेली। आता याच्यामध्ये आपण टाकायचं व्हॅसलीन। तर व्हॅसलीन टाकत असताना आता किती टाकायचं, तर आता व्हॅसलीन आपण 2 मोठे चमचे टाकणार आहे। तर तुमच्या लक्षात आलं ना मी यामध्ये काय काय वापरलं? ॲलोवेरा जेल, ग्लिसरीन, गुलाबजल, नारियल तेल आणि थोडंसं व्हॅसलीन, बस एवढंच। आता व्हॅसलीन टाकल्यानंतर सुद्धा ही क्रीम आता फेटून घेऊया। तर आता ह्या क्रीमची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदम बघा कशी ठेवायची, न पातळ ठेवायची न जाड ठेवायची, एकदम मीडियम। तर ही क्रीम हिवाळ्यात स्किनला ना आपल्या एकदम सूट होते बघा। तर आता नक्की ट्राय करा। तर आता इथे ही क्रीम तयार होतच आलेली आहे। तर आता ही मस्त अशी क्रीम आपल्या स्किनला एकदम मऊ, ग्लोईंग आणि ड्रायनेस फ्री ठेवणार आहे। आणि सर्वात बेस्ट म्हणजे यासाठी सगळं लागणारं सामान आपल्या घरातच मिळतं।
तर बघू शकता इथे झालेली आहे क्रीम तयार. ह्याची कन्सिस्टन्सी बघा, एकदम अशी मीडियम आहे. अशाच प्रकारे करायची. आता ना आपण ही क्रीम एका डब्यामध्ये भरून ठेवायची. कॉफीचा एक डबा माझ्याकडे रिकामा होता, आता त्यामध्येच मी भरून ठेवणार आहे. तुम्ही कशामध्ये पण ठेवू शकता, वाटीमध्ये ठेवा आणि त्याच्यावरती पण काहीतरी झाकण ठेवा, असं पण ठेवू शकतो आपण. आता ही क्रीम मी त्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि मग दाखवते की केवढी झाली. 8 दिवस पुरेल एवढी मी ते क्रीम तयार करून घेतलेली आहे. तर आता फ्रेंड्स ना, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल हिवाळ्याची, तर एक लाईक, चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा क्रीम बनवल्यानंतर आणि ती यूज केल्यानंतर की तुम्हाला ती कशी वाटली. तर हे सगळं मी थोडं इथे साईडला ठेवते आणि या डब्यामध्ये क्रीम ठेवते. असं काही नाही की काचेच्याच डब्यात ठेवायला लागते वगैरे, असं काही नाही. एका बंद डब्यामध्ये ठेवायची असते. तर आता इथे डब्यामध्ये क्रीम भरून झालेली आहे बघा. ही सुद्धा मी आता चमच्याला वगैरे लागलेली ही सुद्धा भरून ठेवते. वेस्ट कशाला करायची, हो ना. आणि जी आता वाटीला शिल्लक राहिलेली आहे ना, ती हाताला लावून घेते. तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे इथं हाताला लावायची बघा. अजून ही क्रीम ना मुरलेली नाही. जशी जशी मुरेल ना तशी ती त्याचा म्हणजे रिझल्ट देणार आहे आपल्याला. तर इथे मी तुम्हाला, मुलं किती दंगा करतात, आवाज खूप येतोय, पण आता व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे. 4 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही. आठवड्यातून कमीत कमी एक तर व्हिडिओ टाकला पाहिजे. पण आता सतत काही ना काही माझ्या मागे लागलेलंच आहे. फिरायला गेले तर आजारी पडले आणि शिलाईचं पण काम ते चालूच आहे हळूहळू. तर फ्रेंड्स, ही आता मी पुढे तळव्याला का लावते क्रीम, कारण आता सतत आमची भांडी धुवून, कपडे धुवून हात ना अशी फाटल्यासारखे होतात. त्यामुळे मग आपण तळव्याला सुद्धा रात्री झोपताना लावूनच झोपायचं, म्हणजे मग सकाळी हात मऊ होतात, परत धुणं भांडी करण्यासाठी तयार, हो ना. तर फ्रेंड्स, याचा रिझल्ट आम्हाला 100% भेटला बरं. तर फ्रेंड्स ना, माझ्या मैत्रिणीला मुलगी झाली. पहिली पण मुलगी होती आणि दुसरी पण एक मुलगीच झाली. तर आता त्या मैत्रिणीची मुलगीना मिठाई घेऊन आलेली आहे बघा. तर फ्रेंड्स, आता मी या व्हिडिओला एंड करते. तब्येत बघितलीच तुम्ही, खराब झालेली आहे, त्यामुळे मी व्लॉग बनवणं थोडंसं थांबवलंच. मग म्हटलं ही थंडीसाठी जी क्रीम आहे ती तुम्हाला बनवून दाखवू. तर फ्रेंड्स, ही क्रीम नक्की ट्राय करा. खूप भारी स्मूथ हात होतात, बघू शकता इथं. आणि आपण ही क्रीम नाईटला वापरायची आहे. मुलांसाठी एकदम थोडीशी वापरा, जास्त नाही वापरायची चेहऱ्याला वगैरे. आणि आपल्यासाठी वगैरे आपण भरपूर वापरू शकतोय. तर आता जी ही क्रीम मी बनवली, ती क्रीम मी 8 दिवसासाठी बनवलेली. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हे जे सगळं साहित्य आहे ना, ते घरी असतंच आपल्या. व्हॅसलीन आपण थंडीमध्ये आणतोच, नारियल तेल असतंच आपल्या घरी. त्याच्यानंतर ग्लिसरीन फक्त नसणार आहे मला वाटते. गुलाबजल आणि ॲलोवेरा जेल पण आपण घरी आणूनच ठेवतो ना. नसेल तर आणू शकताय. 50 ते 60 रुपयामध्ये हे सगळं साहित्य येते आणि 1 महिना आपण मग हे यूज करू शकते. आता जी मी क्रीम बनवली ती 8 दिवसासाठी बनवली. मग असे अजून ह्याच्यामध्ये 1-2 वेळा तरी बनवू शकतात. म्हणजे 1 महिन्यासाठी हे सगळं जाऊ शकते आपल्याला. तर 1 महिन्यासाठी आपण 50-60 रुपये तर आपल्यासाठी खर्च करू शकतो. तर फ्रेंड्स, ही नक्की क्रीम ट्राय करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. आणि क्रीम ट्राय केल्यानंतर मात्र एक कमेंट जरूर करून सांगा की आम्ही सुद्धा ही क्रीम ट्राय केली म्हणून. भेटूया फ्रेंड्स उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.